एक पालक आलेले ते त्यांच्या मुलाच्या संदर्भात, मुलगा नाही त्यांच्या साडूचा मुलगा आहे त्या संदर्भात ते माहिती देत. सांगा साहेब, तुमचा साडूचा मुलगा आहे ना? आपल्या साडूचा मुलगा भाऊ साडूचा मुलगा. हां, त्याला म्हणजे पहिली बायको त्याची मायाला चालले की दिवस झाला तिचा. हां हां मुलं तिच्या सोबत आहे. आता हा एकटाच आहे. 6 एकर जमीन फुलपाण्याची दोघं भाऊ आहे. 12 एकर जमीन हिच्या वाट्यावर 6 एकर. त्याला पूर्ण लग्न करायचं, त्याला फारकती झालेली मुलगी तरी झाली, त्याच्याकडून झाली, एखादा अपत्य असलं तरी झाली. वय काय त्याचं? 35 वर्ष. 35 वर्ष वय. तुमचं गाव कोणतं? वर खेडी खुर्द, सोयगाव तालुका. सोयगाव तालुका. साडूचा मुलगा कुठला? मुलगा आपल्या साडूचा मुलगा मावळ सोडता, तो चढता चढ, बुलढाणा जिल्हा. डाबा डाबा. हां, बरं बरं. तुमचा मोबाईल नंबर सांगा, म्हणजे मग जर कोणाला आवडलं तिकडं. मला नंबर 569191. हां, 2910. बरं बरं. जगन्नाथ पाटील शिंदे. बरं बरं. तुम्हाला आवड आहे सामाजिक कार्याची? हा. हां हां. हे तुमचे कोण मित्र का मग? हे दोस्त आहे आपले. दोस्त. यांचा तुमचा कोणता तालुका? जळगाव जिल्हा. जळगाव जिल्हा. गाव कोणता? गाव जळगाव जिल्हा. खुद्द जळगाव. सम्राट का मित्र आला. हां, सम्राट. बरं 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 बरं. तुमचं कोण आहे लग्नाचं? माझं नाव गणेश दिगंबर महाजन. माझा मुलगा आहे लहान. हां हां. तो सध्या आता 12वी पास झालेला आहे. तो करतो आपलं रिक्षा चालवतो. घरची स्वतःची रिक्षा आहे, स्वतःचं घर आहे. हां हां. वरती खाली बांधलेलं आहे. बरं बरं. तुमचा मोबाईल नंबर काय? 85 30 83 63 60. बरं बरं. ज्यांना तुमची ही माहिती आवडली, हां, ज्यांना जळगाव खांदेश भाग चालतो, हां, तर ते तुमच्याशी संपर्क करतील. कारण प्रत्येक जणाला चिटाचा भाग प्यारा असतो. खानदेशच्या लोकांना वाटतं आमचा भाग चांगला, विदर्भातल्या लोकांना वाटतं आमचं चांगलं, नगरचे वाटतं आमचा भाग सुपीक, हां, औरंगाबादचे वाटतं ते आपले बी लोक चांगले, आपल्या आपल्या परिसरातले. प्रत्येक जण जे त्याला जे त्याचं प्यारा असतं. तुमच्या भाग तुम्हाला तशी काही भागाची मर्यादा आहे का? कुठली मुलगी चालते? हां, बरं. हां, आता तुम्ही दिसायला एवढे सुंदर ह्या वयामध्ये चांगले दिसते. आता मुलगा तसा तुमच्यावर हां, हां हां, बरं बरं. काय अडचण नाही. तुम्ही आता माझ्याकडे कसे आले, म्हणजे कोणी माहिती दिली काय? युट्यूब कायम बघतो साहेब. हां, तुमचा जो कार्यक्रम तो बघितला मी. हां, मेळावा तुमचा चालू होता. 7-8 मुली संबंधावाले लोक, तुम्ही त्यांना माहिती देत होते. हां हां हां. ती माहिती मी युट्यूबवर बघितली आणि तुमचा नंबर घेतला, तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला. बरं. मला सांगितलं या बाबा आमच्याकडे भरपूर स्थळ आहे, मराठा पाटील इतर काय असतील, मी तुमच्याकडून माझ्याकडून तेवढं करतो म्हणजे आम्ही आलो. बरं बरं. आल्यावर तुमचं कसं वाटलं? हॉपी बघून एकदम 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 क्लिअर वाटला मला. काही फसवगिरी लुटमार काही एकदम काही नाही. कारण बऱ्याच ठिकाणी लुटमार होते ना, बोली द्या 2 लाख 1 लाख. आपलं हे कार्यक्रम पाहिल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलंय काय वा सत्य का सत्य खरंच सत्य वा. मेळावा पाहिल्यानंतर बरेच लोक नाव काढतात. हा, म्हणजे आता मी आहे इकडं संभाजीनगर जिल्ह्यातला, पण जळगाव खानदेशमध्ये माझं नाव बरं आहे ना मग? का लुटारू म्हणून आहे? नाही, त्या दिवशी आम्ही फोटो पाहिला, यांना बोलला म्हटलं, यांना पाहिलं टोपी घातलेली होती तुम्ही. हा, पाहिलं म्हटलं. कारण मी इथं औरंगाबादला यायचो ना. हा हा. आम्ही शिकोडीत काम करायचो. पहिले मुंबईला होतो 20 वर्ष. हा हा. रक्षा मंत्रालयाला. हा हा. 10 वर्ष बँकेत केले. मग मी इथून बीआयचं ऑफिस होतं, बॉम्बे इंडियन शिकोडी सर्व्हिस, त्यांच्याकडे होतं ना. इकडे यायचो मी केव्हा केव्हा. पाहिलं होतं एक वेळा. असं विचारपूस झाली होती आमच्या ऑफिसला. म्हटलं असं असं आहे. अरे इथं रोज माहिती मिळते म्हणे. तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं. यांच्या आमचं ओळख झाली, आमचा परिचय वाढला. हे म्हणे आपण जमवून टाकू बा, हे आपल्याला चांगलं आहे म्हणे, योग्य आहे. काही लोक बाकीचे पोरीवाले 1-1 लाख 2-2 लाख घेऊन पळून जातात. ते राहतानी लोक फसवेगिरी करतात. दलाल लोक एजंट लोक आपल्याला फसवतात. कुठं फसले नाही ना अजून? नाही अजून.
फसू पण नका, कारण आज मार्केटमध्ये मुली भेटत नसल्यामुळं, बरं का काका तुम्हालाही सांगतो, मुली भेटत नसल्यामुळं लोक म्हणतात काय तुम्ही जात्या 5,000 भरा 3,000 भरा वर्षभर खेट्या मला, त्या खेट्या परवडतात. पण आज जरी तुमचे 5,000 घेतले आम्ही, वर्षभर तुम्हाला स्थळ दाखवत होते, पण आमच्याकडे कुठली फसवणूक होणार नाही. पण जर तुम्ही 1 लाख घेतले, अर्जंट मुलगी आणली, ती फक्त सोनं नाणं घालती, मस्त थाटात राहती 8-4 दिवस, आणि कधी तुम्हाला सटकून निघून जाते, तर तुम्हाला तपास सुद्धा लागत नाही. तर असं राहू द्या ते मोबाईलवर घेता येईल मागून, काय अडचण नाही. बाकी ही जी माहिती तुमची आता आम्ही YouTube चॅनलला टाकणार. एखाद्याला तुमच्या मुलाच्या बद्दल आवडलं ते तुमच्याशी संपर्क करतील, एखाद्याला यांच्या साडूच्या मुलाच्या संदर्भात माहिती आवडली त्यांच्याशी संपर्क करतील. आणि तुमचं काय नाव म्हणले? माझं नाव संतराम एकशिंगे. हा, तुमचा एक मुलगा पुण्याला आहे आणि एक मुलगा मालेगावला आहे. कुठे? मालेगावला का जळगाव? तुम्ही कुठं राहिलाय आता? जळगाव. जळगाव. हा, कोणत्या कॉलनीत? MIDC. मग ज्यांना तिकडचं स्थळ आवडलं त्या मुलाला तिकडची मुलगी भेटन, पुण्याचा आहे त्याला नगरची भेटन. तर अशी माहिती आपण ही सगळी YouTubeवर देत असतो. आणि ज्यांना आता हे 3 पालक आले, 3 ठिकाणाहून आलेले, प्रत्येकाला आणि थोडी त्यांची माहिती दिली, त्यांचे नंबर दिले. ज्यांना यांची माहिती योग्य वाटली त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा. आणि ही माहिती अगदी मोफत आहे, कुठल्याही प्रकारची फी मी घेत नाही, कोणाला द्यायची नाही. डायरेक्ट संपर्क करायचा आणि योग्य त्यांच्यासह वाटलं तर प्रत्यक्ष त्यांना भेटायचं. तुम्हाला वाटलं बाबा सोनवणे साहेबाच्या YouTubeहून हे लग्न जमलं, बोला लग्नाला बोला वाटलं तर बोला, नाही वाटलं प्रेमानं आता नका बोलू, आम्हाला त्यात कुठलाही राग नाही. कारण कसं आहे, आम्हालाही वेळ नसतो, पण जिथं जास्त प्रेम असलं तिथं आम्ही निश्चित जातो. आणि मी सर्वांना समान धरतो, गरीब असो, शेतकरी असो, श्रीमंत असो, क्लास 1 अधिकारी असो, सगळं माझ्या कॅटेगरीमध्ये सर्व समान आहे. कारण सगळे म्हणजे असा कुठलाही भेदभाव नाही की गरीबासाठी अलग सेवा, मध्यमसाठी वेगळी VIP ट्रीटमेंट, सगळ्यांना सारखे. मी जीव ओतून सगळ्यांचं लग्न जमावं हा उद्देश ठेवून काम करतो. आता तुम्ही 3 आलेले समजा मध्यम परिस्थितीतले, तरी तुमचा व्हिडिओ काढणार, तोही टाकणार. एखादा श्रीमंत असेल त्याचीही माहिती आपण YouTubeला देणार, अधिकारी असला त्याचीही माहिती देतो. अशा पद्धतीने देऊन जमवण्याचा प्रयत्न करतो. भगवंतानी प्रत्येकाचा जोडा हा नेमलेला आहे. फक्त काय निमित्त मात्र कोणीतरी मध्यस्थी करणारा पाहिजे. आणि ते निमित्ताच्या स्वरूपानं आम्ही आमच्या माध्यमातून जर लग्न जमले तर भगवंत आमची कुठंतरी लेखी राहील चांगलं कार्य केल्याचं. आणि जर एखाद्याला लुटलं फसवलं तर काही नाही, तेवढ्या क्षणापुरता त्याला आनंद मिळेल, पण नंतर त्याला जीवनात तो आयुष्यभर त्याचा पश्चाताप राहील, आपण ह्या माणसाला फसवलं. तर फसवणारापासून सावध राहा, कुणाकडे जास्त पैसे भरू नका. आपण दुसऱ्याला फसवलं पण ते आपल्याला सुद्धा चैनीची झोप लागत नाही लागत. एका माणसाच्या मुलाचं लग्न जमवलं होतं, दाखवल्याबरोबर लग्न जमलं. पहिल्या दिवशी दाखवलं, जे स्थळ दाखवलं तेच जमलं, त्याला नोंदणी करायची गरज पडली नाही. पण त्याच्या मनामध्ये अशी खंत राहिली की ह्या माणसाचे आपण 5,000 दिले नाही, 5 दिले नाही. वर्षभर त्या क्षणाला मला तुम्ही तरी काय केलं, नुसतं घर दाखवलं, ते आमचं जमून गेलं. पण वर्षानंतर एक मुलगा झाला, पण त्याच्या मनाला अशी झोप लागत नव्हती की आपण ह्या माणसाचे 5,000 दिले नाही. मुलगा झाल्याच्या नंतर मुलाची पेढी घेऊन आला आणि सोनवणे साहेब मला आला व्यक्ती नाही कधी ना पैसे जाऊ द्या, आला ना दुसऱ्या मुलाची नाव नोंदणीसाठी. मला असा अंदाज झाला, पण त्याला पहिले म्हण नाही त्याची नोंदणी नंतर करू, हे तुमची मागची राहिलेली 5,000 घ्या आणि आता तर मग मी तुमचा चहा घेईल. मग त्यांना असं प्रेमाने ते 5,000 दिले. दुसऱ्या मुलाची नोंदणी केली, दुसऱ्याही मुलाचं आपल्या इथून जमलं. अक्षरशः हातावरला होता, कुठली जमीन जमला नाही, काही नाही, इथं बाजारनगरला राहणार होता. आणि त्या माणसाच्या पहिल्या मुलाचं लग्न आपल्या इथून झालं, दुसऱ्या झालं. आता पहिलं असं झालं, आलं नाव नोंदायचं म्हणजे मी आज पैसे आणले नाही, उद्या येतो. मला जाऊ दे, पैसा म्हणून सर्व सोय का. आणि दाखवलं स्थळ, दाखवलं सरशी, ते लगेच जमलं.
तर एखाद्याचं नशीब चांगलं असलं त्याचं जातं जमून. पण मनाला खंत वाटते एखाद्याचा पैसा जर आपण दिला नाही ना, मुलगा झाला 5,000 म्हणजे रे त्यावेळेस पैसे नव्हते, त्याला 1-2 वर्ष 1-1.5 वर्षानंतर मुलगा झाला मुलाला. मग ते मुलगा झाल्याच्या नंतर आमची फी घेऊन आला, कारण ते मला नेहमी सतवायचं सोनंच आहे, कारण या माणसानं आपलं खूप चांगलं केलं आणि यांचे आपण पैसे दिले नाही. असे काही म्हणजे चांगले पण लोक असतात समाजामध्ये. आणि मी पैसा म्हणून काम करतच नाही. ज्याला वाटलं एखादा गरीब असन फुकट सेवा करतो, अनाथ मुली असन मुलं असेल त्यांचे मोफत लग्न लावून देतो. गरीबाच्या मुली असेल कोणी जर असेल विधवा घटस्फोटी त्यांचे आपण लग्न मोफत लावून देऊ. कोणी जर असलं ना त्यांना आधार नाही त्यांचे लग्न अगदी मोफत लावून. मुलाचा नंबर हा सांगा तुमच्या मुलाचा नंबर काढला. हा महेश बघून घ्या. आता माझा एवढं चष्मा. हा महेश काय 8855 08 85 85 बरोबर ना? हां बरोबर आहे ना? काय काय म्हणले मला नाही कळलं. हां काही नाही बरोबर सांगितलं मी. आणि नाहीच जायचं तर माझ्याशी लोक संपर्क करतीलच का सांगता तुम्ही? 88 हां 55 हां 06 हां 65 65 65 हां बस. बरं बरं. ज्यांना आता ही तुमची तिघायची प्रोफाईल यूट्यूब चॅनलला देईन काही अडचण नाही ना? परत कोणी बोलणार नाही ना यूट्यूबला गेले? हां ज्याचं खरं असेल ज्याला काही प्रॉब्लेम नसेल त्याचा त्याला हां 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 ते आलं लक्षात काय अडचण नाही. करतील लोक ज्यांना तुमची प्रोफाईल आवडली ती तुमच्याशी संपर्क करते.